शासकीय गोदामांमध्ये थेट वाहतूक प्रणालीमुळे माथाडी कामगारांवर बेरोजगारीचे संकट. माथाडी कामे नोंदणीकृत कामगारांकडूनच करून घेण्याची मागणी. शासनाच्या सुधारित थेट वाहतूक प्रणालीनुसार शासकीय गोदामांमधील अन्नधान्य हाताळणीची कामे वाहतूक कंत्राटदारामार्फत केली जाणार असल्याने राज्यातील हजारो माथाडी कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत माथाडी कामगार संघटनांनी नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांना निवेदन सादर करून शासन निर्णयात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. दरम्यान दिनांक 25 आणि 26 मे रोजी नंदुरबार येथील जुन्या पोलीस लाईन समोरील शासकीय गोदामातील कामकाज बंद असल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. निवेदनात म्हटले आहे की अन्न नागरी पुरवठा विभागाच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार भारतीय अन्न महामंडळाच्या डेपोमधून थेट रास्त भाव दुकानदारापर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याची सुधारित वितरण पद्धती लागू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत शासकीय गोदामातील माथाडी कामगारांची कामे कमी होण्याची शक्यता असून भविष्यात हजारो कामगार बेरोजगार होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील माथाडी कामगारांनी 25 व 26 मे 2026 रोजी लाक्षणिक बंद व निदर्शने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. माथाडी कायदा 1969 नुसार कामगारांच्या रोजगार संरक्षणासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेने शासनाकडे काही प्रमुख प्रक्रियेत उतराई, भराई, मोजमाप, दुकानात थप्पी लावणे आदी माथाडी कामे नोंदणीकृत करून कामगारांकडूनच करून घ्यावीत. वाहतूक कंत्राटदारांनी माथाडी मंडळात नोंदणी करावी तसेच मजुरीचे दर मंडळामार्फत निश्चित करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रश्नासंदर्भात 26 मे रोजी अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असून त्यापूर्वी माथाडी कामगारांच्या मागण्यांची शासन स्तरावर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोमवारी निवेदन देण्यासाठी राजू मारुती गवडी, गणेश करडे, शंकर खंडेकर, अनिल वाकडे, फुलसिंग नाईक, किसन सोनवणे, विजय पाडवी, अशोक ठाकरे, संजय तांबोळी, अभिषेक खरे, संजय ठाकरे, किशोर ठाकरे, काशीराम नाईक, बळीराम गावित, इक्बाल खाटिक तसेच नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर, अक्राणी, खंडबारा येथील शासकीय गोदामातील हमाल माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही पूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे हमाल कामगार पूर्ण आज कलेक्टर ऑफिसला आलो. त्यानंतर आम्ही पूर्ण हमाल लोक गोळा झाल्यानंतर आम्ही दिवस पुरवठा निरीक्षक यांना पत्र दिलं की आज जी वेळ आली शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय न करता आम्ही आमच्या ह्याच्याने की अधिकाऱ्याला पत्र दिलं आहे की आमचं जे आधी काम करत होतं माथाडी मंडळतर्फे तसं आम्हाला जे काम करत होतं त्याप्रमाणे आम्हाला ते मिळणं गरजेचं आहे. आज पूर्ण आम्ही हमाल लोक जे आज धडगाव, शहादा, अक्कलकुवा या खानापूर, नवापूर हमाल कामगार आले असताना आमचे